आवाज लोकशाहीमध्ये आज आपण पाहणार आहोत लातूरमधील नागरिकांच्या समस्या। आवाज लोकशाहीमध्ये आज आपण पाहणार आहोत लातूर शहरामधील उद्यानांची दुरावस्था। लातूर शहरामध्ये उद्यानांची अत्यंत दुरावस्था या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। लातूर शहराची लोकसंख्या पाहता लातूर शहरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी असो किंवा लहान मुलांसाठी या ठिकाणी विरंगुळ्याचं ठिकाण म्हणून फक्त नाना नानी पार्कच हे उद्यान सध्या कार्यान्वित असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। मात्र अनेक ठिकाणचे उद्यानांना जे आहे ते महापुरुषांची नावं दिलेली आहेत, मात्र या ठिकाणी मद्यपींनी या ठिकाणी त्यांचा अड्डाच केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। तर या ठिकाणी महानगरपालिकेने लक्ष देऊन हे उद्यान सुशोभीकरण करावेत अशी मागणी सध्या लातूर शहरातील नागरिकांकडून केली जात आहे। महापालिकेचं या भागामध्ये असं जाणीवपूर्वक दुर्लक्ष दिसून येत आहे। हा पूर्व मागासवर्गीय पट्टा आहे। या भागामध्ये अधिकारी पण काम करण्यासाठी खूप उदासीन दिसतात। वेळोवेळी संघटनेचे उपोषण आहेत, वेळोवेळी निवेदनं दिलेले आहेत, वेळोवेळी आंदोलनं केलेत, मोर्चे काढले, तरी सुद्धा महापालिका या भागाकडे विशेष करून असं लक्ष देत नाही। हल्लीच थोड्या दिवसापूर्वीच एक आंदोलन आमच्या लहुजी योद्धा संघटनेच्या वतीनं करण्यात आलं। पार्किंगसाठी आरक्षित करत असताना त्या परिसरामध्ये जयंतीच्या निमित्ताने असेल, उद्योगधंद्याच्या निमित्तानं व्यापारी लोक वगैरे जे काही म्हणजे मोलमजुरी करून खाणारे जे लोक आहेत त्या लोकांना बसण्यासाठी, विरंगुळासाठी किंवा म्हणजे असं एक चांगलं उद्यान असं विकसित केलेलं या भागात नाही आहे। योगायोगानं ती जागा मोकळी झालेली आहे आणि पुतळा परिसरामध्ये असल्यामुळं डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं नाव त्या उद्यानाला देऊन ते डेव्हलप करावं असं आमची रास्त मागणी आहे। गेल्या कित्येक वर्षापासून लातूर शहरामध्ये एकच असं गार्डन आहे, ते हे महानगरपालिकेचं नाना नानी पार्क आहे आणि प्रत्येक प्रभागामध्ये गार्डन असावं, उद्यान असावं। विवेकानंद चौकापासून ते पार महानगरपालिकेचा जो अंतर आहे फार लांब आहे, म्हणून माझी सर्वसामान्य नागरिकाची इच्छा आहे की प्रत्येक प्रभागागणेश 2-3 गार्डन डेव्हलप करून इथं चांगले सुशोभीकरण, फुलाचे झाडं, सावलीचे झाडं लावून पाणी पिण्याचं सोय करून सर्वसामान्याला दिलासा देण्याचं महानगरपालिकेनं कार्य करावं। या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून मागणी केल्यानंतर महापालिकेनं वाचनकट्टा या ठिकाणी आणलेला आहे। आता वाचनकट्टासुद्धा फलकच लावलेला आहे। इथं कसल्याही प्रकारचे वृत्तपत्र नाहीत, दैनिक नाहीत आणि मासिकसुद्धा नाहीत। आणि हे पेपर जर ठेवले तर ठेवल्यानंतर वाचन करण्यासाठी उभारून वाचन करणार का? ज्येष्ठ नागरिक असतो, वयानं जास्त असतो, मग तो उभारून कसं वाचन करणार? त्यासाठी या ठिकाणी अनेक प्रकार बाकडे असायला पाहिजेत। या भागामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत आणि यांना वाचनासाठी इथं कसल्या प्रकारची सोय नाही, तर ते सुद्धा फार आवश्यक आहे। की अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या शेजारी जी रिकामी जागा आहे, त्या रिकाम्या जागेमध्ये लातूर महानगरपालिकेनं ते पार्किंगसाठी जागा आरक्षित केलेली आहे। परंतु गेल्या 20-25 वर्षापूर्वीपासून अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या डाव्याकडची बाजू हे अण्णाभाऊ साठेंचं सभागृह, वाचनालय यासाठी आरक्षित होती। म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या नावानं आरक्षित असणारी जागा शासनानं का घेतली असा आमच्या समोर प्रश्न आहे। आणि आता सर्व समाजाची अशी मागणी आहे की त्या रिकाम्या जागेमध्ये त्या ठिकाणी एक उद्यान व्हावं। गोलाईमध्ये सर्वांना माहीत आहे की गोलाई हे सर्वात जास्त प्रदूषणाचं ठिकाण आहे आणि गोलाईच्या आसपास एक चांगल्या प्रकारचं गार्डन हवं, लोकांना त्या ठिकाणी एक फ्रेश हवा मिळेल, म्हणून त्या ठिकाणी गार्डन हो अशी आमची मागणी आहे। लातूर शहराची वाढती लोकसंख्या पाहता लातूर शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये उद्यान, नगरपालिकेच्या उद्यानाची जागा आणि उद्याने ग्रीन बेल्ट आहेत, त्याला संरक्षण भिंती बांधल्यात, पण संरक्षण भिंतीची दुरावस्था झालेली आहे। उद्यानाला लाखो करोडो रुपयाचा खर्च करून उद्यान कार्यान्वित करण्यात आले, पण केवळ देखभालीविना या उद्यानाच्या दुरावस्था झाली आहे। इथं मदपींचा अड्डा व अनेक अनैतिक धंदे चालू आहेत। याकडे नगरपालिकेने कुठेतरी लक्ष देणं गरजेचं आहे। लातूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याची व बौद्धिकची कुठेतरी देखभाल करण्यासाठी लातूर शहर महानगरपालिकेने प्रत्येक लातूर शहरातील वार्डातल्या उद्यानात वॉकिंग ट्रॅक तथा अभ्यासिका चालू करून लातूर शहर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचं
कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. महानगरपालिका या उद्यानांकडे सध्या सपशेल या ठिकाणी दुर्लक्ष करत असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र सध्या ज्येष्ठ नागरिक असतील किंवा लहान मुलं असतील यांच्या विरंगुळ्याचं ठिकाण म्हणून लातूर शहरामध्ये एकच ठिकाण आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतंय. अशा प्रकारे अनेक प्रभागांमध्ये जे ग्रीन बेल्ट आहेत ते सध्या पडून आहेत आणि त्यांची असलेल्या उद्यानांची जी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी दुरावस्था झालेली आहे. त्यासाठी हे उद्यानाकडे महानगरपालिकेनं लक्ष द्यावं आणि ह्या उद्यानांचं सुशोभीकरण करावं अशी मागणी सध्या ज्येष्ठ नागरिकातून सुद्धा केली जात आहे. सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर. आणखी महत्त्वाच्या बातम्या अल्पशा विरामानंतर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.